ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड इथे विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी 3 दिवसांचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। शेतकरी, दिव्यांग, विद्यार्थी आणि विविध घटकांसाठी सरकारने त्वरित ठोस निर्णय घ्यावेत या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन पुकारले आहे। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी ही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच आहे। बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन अधिक तीव्र होत असून सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आंदोलनाचा पुढील टप्पा अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। राज्य शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी जनतेची मागणी आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा पुढील टप्पा काय असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मागे आम्ही 100 दिव्यांगाचे नावं दिले आणि त्याच्यावर कारवाई करा म्हणून मीटिंग पण लावली। मीटिंगमध्ये सांगितलं कारवाई करू, पण त्या विभागानं टाळलं का आम्ही कारवाई करत नाही आणि त्यांनी कोर्टात गेले का आम्हाला क्षमा याचना करा म्हणून। आम्ही लागलो दिव्यांग म्हणून, आता दिव्यांग प्रमाणपत्र आमचं चुकीचं ठरत आहे तर आम्हाला त्याच जागेवर म्हणजे ही कुठला न्याय आहे? म्हणजे खून करणाऱ्यांनी सांगावं आता ठीक आहे केला तर केला, पण आता घ्या सामावून। ही राज्यकर्त्याच्या भूमिका मला असं वाटते बोथळ झालेल्या आहे, भावनाच राहिल्या नाही। त्यांना माहीत आहे धर्मजातीच्या नावावर सत्ता येऊन जातं, त्याच्यानं सामान्य माणसाचा आवाज हा त्यांचा सरकारचा आवाज होत नाही, हे दुःख आहे। मी एकतर महामंडळाचा अध्यक्ष नव्हतो, मी अभियानाचा अध्यक्ष होता आणि मीच केलेलं ते निर्माण केलेलं पद होते। ते पदाची गरिमा एवढीच होती का जिल्ह्यात जायचं, दिव्यांगाच्या तक्रारी ऐकायच्या, त्याला काही कॅबिनेटचा अधिकार नव्हता ना कुठल्याही प्रकारची फाईल माझ्याकडे यायची, पण दिव्यांगाच्या किमान तक्रारी ऐकून त्याचं निवारण व्हावं एवढ्या हेतूनं मी ते पद निर्माण केलं। त्याचं मी अध्यक्ष झालो आणि जिल्ह्यात फिरलो। त्याला काही फार संविधानिक अधिकार नव्हता। मुळात असं आहे का मागण्या पूर्ण 75व्या वर्षात का होत नाही? मानसिकता काय आहे? सगळ्या धर्म आणि सगळ्या पक्षानं जात आणि धर्म हा अजेंडा घेतलेला आहे। म्हणजे अंगात कपडे नसला तरी चालेल, पण कपड्याचा झेंडा असला पाहिजे। हातात झेंडा आणि अंगात कपडे नाही, अशी व्यवस्थित गुलामगिरीच्या मानसिकतेत राज्यकर्त्यांना लोकांना नेलं। जात आणि धर्माच्या नावानं लोक जास्त भेटतात आणि ह्या हक्काची आणि मुद्द्याच्या लढाई लोक येऊन पाहत नाही। ही वस्तुस्थिती आहे आणि ते राज्यकर्त्यांना हेरलं आहे। त्याच्यानं त्या मागण्या पूर्ण सहज होणार असं नाही आहे। म्हणूनच तर छत्रपतीच्या पायथ्याशी येऊन बसलो आहे रायगडावर। इथून शक्ती भेटावी, ते महाशक्ती रूपांतर होऊन त्यांच्या डोक्यात किमान विचाराचा आम्ही पाहतोय हातोडा बसावा, याच्यासाठी हे आंदोलन आहे। मला असं वाटतं का त्याच्या शेतीमालाला भाव भेटला म्हणजे भरपूर झालं। आता धानाच्या भावाची क्विंटला मागं शिफारस केली 4000 आणि सरकारनं धान जाहीर केले 2000 भाव। एका क्विंटल मागं 2000चा लॉस झाला। 15% नफा धरून भाव जर 4000 द्यायला पाहिजे तर ते 2000 देत असेल तर लॉस आहे। तुम्ही एक सांगा का 2014च्या भाजपाच्या अजेंडामध्ये वचननाम्यामध्ये काय होतं का 50% नफा धरून भाव देऊ। 50% तर सोडा, 15% पण भेटत नाही आहे। आणि ही मोठी विचंबना आहे। या सगळ्या व्यवस्थेमुळे शेतकरी रोज मरत आहे। आम्ही औरंगजेबाचं नाव घेऊन त्याचा अत्याचार लोकांसमोर मांडतो, पण सरकारच्या धोरणामुळे 3.5 लाख शेतकरी मेला। दरवर्षाले किमान बेरोजगार शेतकरी एक किमान 10 ते 15 हजाराच्या दरवर्षाला आत्महत्या होतं, त्यावर लक्ष जात नाही। हे औरंगजेबानं किती कापले ते तर निश्चितार्थ आहेच, पण तुमच्या धोरणामुळे किती मेले याचं काय? म्हणजे त्याची कबर काढावी आणि तुमची काय कबर निर्माण करावी। अशा विचित्र अवस्थेमध्ये सामान्य माणसाच्या ज्या अडचणी आहे, मूळ मुद्दा काय आहे का अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी सरकार असलं पाहिजे। ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, याच्यासाठी सरकार समोर येत नाही। लाडक्या बहिणीला 1500 देतं ठीक आहे, पण ज्याला 2 पाय नाही त्याला तुम्ही 1500 देता, ज्याला 2 पाय आहे चांगले त्यालाही 1500 देता, हा कुठला न्याय आहे? कष्ट करणाऱ्यासाठी बोनस नाही। तुम्ही 5 महिन्यापासून MRGSवर सरकारच्या यंत्रणेवर काम करणाऱ्या मजुराला 5 महिन्यापासून त्यांना मजुरी भेटली नाही। हे योजना नाही आहे, मजुराचे पैसे भेटले नाही। पण तिथं ना मीडिया जात, उसकी ना खबर होती ना खबर होती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।